म्हणतो की मी भूत उतरवतो म्हणते, 4 पायाचा बकरा पाहिजे, 2 पायाचा कोंबडा पाहिजे असा म्हणतो तो, आणि गावातील लोक त्याला देतात. आज हे कापण्याची पद्धत आमच्याही समाजामध्ये आहे. माझा समाज बंजारा समाज. यशस जवान नाम है मेरा, डर को भगाना काम है मेरा, अंधविश्वास का सच ये मेरे चैनल का नाम है दोस्तों. सच बताने का प्रयास मैं करता हूँ. माझ्या घरी सुद्धा मुंसाजी महाराजाच्या नावानं बकरा कापायचे माझे आई वडील सर. हा, एकदा मी त्यांना म्हटलं की बकरा कापल्यानंतर तुम्हाला काय मिळते? स्वर्गामध्ये आम्हाला शांती मिळते म्हणते. म्हटलं कोणताही देव कोणताही महाराज बकऱ्याचा जीव मागते का ते आम्हाला माहित नाही म्हणते, पण आम्ही कापतो. बर, तुम्हाला स्वर्गात मिळते ना शांती? तर म्हटलं मी असं करतो, तुम्हालाच कापतो, चालेल का? नाही रे म्हणते, आम्हाला नको कापू रे बाबा. तेव्हापासून माझ्या घरची बळी प्रथा संपली, बंद झाली. अनेक बकऱ्यांचा जीव वाचला आणि पैसाही वाचला. बकरा खाते पिते लोक नाव ठेवते. माणसाच्या किंवा बाईच्या अंगामध्ये जर देवी आली किंवा भूत आला, त्याला मांत्रिकाकडे नेतात. मांत्रिक म्हणते की या भूताला या गडव्यामध्ये मी बंद केलं म्हणते, गावाच्या बाहेर जे झाड आहे की नाही म्हणते रस्त्यावर, त्याच्यावर नेऊन सोडतो म्हणते, पण बकरा कापावं लागेल म्हणते. लोक म्हणतात हो, तर तो म्हणते चल छोड दे इसको, छोड दे, ऊपर आ जा. 1 2 वर आल्यानंतर तुम्ही टाळ्या वाजवा, आता वाजू नका. मी याच्यामध्ये चमत्कार केला आहे. तर याच्यामध्ये फक्त तांदूळ आहे. काय आहे? तांदूळ. हा गडवावर आला, पण ते तांत्रिक मांत्रिक वैदू म्हणतात की माझ्यात चमत्कारी शक्ती आहे, दैवीय शक्ती आहे, कोणती तरी शक्ती आहे, म्हणून त्या भूताला या गडव्यात बंद करतो आणि त्या झाडावर नेऊन सोडतो म्हणते. छोड दे बोलते, सोडलं त्याला. पण याच्या मागचं कारण कोणीच सांगत नाही. याच्या मागचं कारण सोपं आहे. इंगोले सर, या तांदळाला मी वरून असं ठुसलं, हा गडवा मधात रुंद आहे, खाली निमुळत आहे, वरून दाबल्यानंतर आतमधली हवा निघाली, सगळे तांदूळ गच्च बसले, घट्ट बसले खाली. त्याच्यामध्ये कोणताही रॉड जो लोखंडी असेल तो टाकला तर घट्ट बसते आणि ते वर येते. बस हेच याच्या मागचं कारण आहे, लक्षात ठेवा.